मॅचिंग केलंय नाही केलंय। इटर्निटी मॉल मध्ये पोहोचलेलो आहोत हॅलो। तर मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग, सुप्रभात। आणि मित्रांनो आज नाही का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त नाही का आपल्या तमाम यूट्यूब फॅमिलीला, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो महाराजांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दल बोलण्याची मित्रांनो आपली पात्रता नाही आहे। फक्त आपण एवढंच करू शकतो की महाराजांनी जे काही आपल्याला ज्या पाऊलखुणा महाराजांच्या आहेत की महाराजांचं जे काही कार्य आहे त्या कार्यातलं एक कण जरी आपण घेतला मित्रांनो आणि त्याबरोबर जरी आपण आत्मसात केला आणि त्यावरती आपण चालायला लागलो तर ते आपलं जीवन नाही का मित्रांनो सार्थक होईल। महाराजांचं कार्य खूप मोठं आहे मित्रांनो। आणि आजच्या दिवशी नाही का आता थोड्याच वेळाआधी ऑफिसमधला शिवजयंतीचा कार्यक्रम झालेला आहे। तो कार्यक्रम आटोपला आणि आता जस्ट घरी पोहोचलो आहे। सकाळी जाताना तर काही नाश्ता वगैरे काही करून गेलो। आज नाही का आम्ही आता म्हणजे सध्या नाही का छावा चित्रपट जो आहे तो छावा चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती हा चित्रपट आहे मित्रांनो। आणि या चित्रपट आज आम्ही बघायला सुद्धा जाणार आहोत। ते सुद्धा आज मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर तत्पूर्वी आता घरी आलो आहे तर आता जेवायला काय बनवलेलं आहे कारण भूक लागलेली आहे। नाश्ता केला असेल तर नाश्ता करू, नाही तर आपण जेवण करूया। तर आता बघूया घरी काय बनवलेलं आहे। जस्ट घरात जातोय आणि इकडे बघा हा आमचा छोटा मावळा इथे म्हणजे जेवायला स्टार्ट केलेला आहे। आणि इकडे तारक मेहता का उलटा चष्मा हा खूप आवडतो तर हा इथे बघत बसलेली आहे। तर आता मी पाहतो की आपल्याला जेवायला काय काय बनवलेलं आहे आज तुम्हा सर्वांना दाखवतो। तर हे बघा चपाती आहे, भात आहे, डाळीचं आपलं वरण आहे आणि इकडे बेसनाच्या वड्या केल्यात, वा वा वा। आणि मस्तपैकी त्याच्यासोबत खायला आपल्याला त्याची मस्तपैकी रस्स्याची भाजी पण केलेली आहे। आणि आता खूप असं जिभेला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आता पटकन मी जेवण करतो। आणि हे केल्यानंतर थोडंसं ऑफिसचं काम आहे ते काम उठून मग आपल्याला नंतर पिक्चर बघायला जायचं आहे छावा। तर जय शिवराय मित्रांनो। बोला काय बोला काय नाही। तर आता आम्ही चाललोय पिक्चर बघायला आणि दुपारचा किती 1:30चा शो आहे वाटतं, 1 वाजलाय। आणि आता आम्ही निघालोय थोड्याच वेळात, आम्हाला तिथं पोहोचायचंय। यांची तर खूप घाई चाललेली आहे। चला तर आणि पिक्चर बघू। अगोदरच ऐकलं की पिक्चर खूप छान आहे। तर चला। आणि आज शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही हे पिक्चर म्हणजे यांना सुट्टी पण मिळाली आणि आम्ही चाललोय पिक्चर बघायला। चला तिथं गेल्यानंतर सांगू आम्ही पिक्चर कसा आहे तो। होईल का आजचे दिवस? हा होईल का ओ ताई, हो मावळे? तर भावांनो आता आम्ही निघालेलो आहे। मॅचिंग केलंय नाही केलंय मॅचिंग काही बोलत राहतो। कुछ भी। चला बाय श्रावणी। तर भावांनो आम्ही नाही का मस्तपैकी तिथे 2 व्हीलरवरती आता बसलेलो आहोत आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे। जवळ म्हणजे आपल्या घराच्या जवळच जे पिक्चरची टॉकीज आहे मूवी मॅक्स, म्हणजे बर्डीचा जो एरिया आहे त्या एरियामध्येच एकदम भर चौकामध्ये न्यू इटर्निटी मॉल आहे आणि त्या मॉलमध्ये मूवी मॅक्स बघा आहे। कशा मस्तपैकी मजा करताय मागे बसून नाही का बघितलं असेल। हा पूर्ण बर्डीचा एरिया आहे। या ठिकाणी ॲटो स्टेशन वगैरे तुम्ही बघू शकता। हे बर्डीचं आपलं सिटी बसचं बस स्टॉप होतं त्या ठिकाणी। आणि हा इटर्निटी मॉल आहे। या मॉलमध्येच आपल्याला आता जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मग आता सुरुवातीला आपल्याला गाडी पार्क करावं लागते खालच्या बेसमेंटमध्ये। आणि ते साधारणतः एक 40-50 रुपयाचा चार्ज असतो या ठिकाणी। आणि तो पार्क केल्यानंतर नाही का गाडी पार्किंग करून मी आलो। इथे आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पूल आहे बर्डीमध्ये। याचा पण एक खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो। आणि हा इटर्निटी मॉल, तर या मॉलमध्ये आपण जस्ट एंट्री केलेली आहे तर भरपूर काही लहान मुलांच्या खेळण्याच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत। या ठिकाणी खूप चांगले ब्रँडेड जे कपड्याचे शोरूम्स आहेत या ठिकाणी मध्ये आहेत। बार्बेक्यू नेशनचं हॉटेलसुद्धा या ठिकाणी आहे। आणि बघा यांना इटर्निटी मॉलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इटर्निटी मॉलच्या एकदम टॉप फ्लोअरला नाही का सिनेमॅक्स मूवी मॅक्स आहे या ठिकाणी।
आणि या ठिकाणी आम्हाला कोण मिळालेलं आहे, भेटलेलं आहे, तुम्हाला सर्वांना दाखवतो आता. हे बघा, ही ऑफिसची कंपनी आपल्या पूर्ण. मॅडम हाय करा. हॅलो. हे सगळे आमच्या ऑफिसचे कलिग्स या ठिकाणी भेटलेले आहेत. तर ऑनलाईन तिकीट असल्यामुळे नाही का, ते मोबाईलमधले जे आपलं QR कोड स्कॅन करून आम्ही जसमध्ये एंट्री घेतलेली आहे. इथे जवळपास 4 स्क्रीन्स आहेत मित्रांनो. आणि आपला जो पिक्चर आहे तो स्क्रीन नंबर 1ला होता या ठिकाणी. आणि हे बघा, हे मॅडमचे 2 लहान मुली आहेत, त्या खूप धिंगामस्ती करत होत्या. आमची श्रावू तर खूप जास्त धिंगामस्ती करत होती या ठिकाणी. आता आम्ही सर्वजण आता म्हणजे स्क्रीन नंबर 1ला जो पिक्चर सुरू होणार होता, छावा चित्रपट, तो आम्ही आता बघायला मध्ये जस्ट एंट्री करतो. पूर्ण आपला सिनेमाचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये. तर मित्रांनो, आत्ता 5 वाजलेले आहेत. आम्ही आता जस्ट म्हणजे सिनेमा हॉलमधून नाही का घरी पोहोचलेलो आहोत. आणि इतका सुंदर पिक्चर मित्रांनो मी तरी आतापर्यंतच्या आयुष्यात बघितलेला नव्हता. म्हणजे खरंच ते विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांनी ज्या भूमिका या पिक्चरमध्ये म्हणजे साकारलेल्या आहेत त्या अप्रतिम आहेत. आणि ते दोघंच ह्या भूमिका साकारू शकत होते असं म्हणायला वावगं ठरणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरची खरंच खूप सुंदर असा हा पिक्चर आहे छावा. सगळ्यांनी बघितला पाहिजे. आम्ही बघितला. बरेचसे काही असे पिक्चरमधले क्षण होते की त्या ठिकाणी तुम्ही नाही म्हणलात तरी तुम्ही भावुक होणारच अक्षय क्षण होते. आणि आमची श्रावणी नाही का, ती तर थोडीशी रडलीच ती. आणि तिची मम्मी पण तिच्या डोळ्यात म्हणजे अश्रू आलेलेच होते. म्हणजे बऱ्याच जणांचे म्हणजे पिक्चर त्या थिएटरमध्ये बघत होते. खूप जबरदस्त पिक्चर होता हा. बघून खरंच छान वाटलं. आणि लहान मुलांना स्पेशली हा चित्रपट मित्रांनो दाखवलाच पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे, त्यांनी केलेले जे कार्य आहे ते कार्य नक्कीच लहान मुलांना त्याची माहिती असणं खूपच गरजेचं आहे. तर तुम्ही पण नक्कीच जाऊन, अजून जर पिक्चर बघितलेला नसेल तर नक्कीच जाऊन बघा. आणि आता याच नोटवरती आपण नाही का हा ब्लॉग याच ठिकाणी एंड करूया मित्रांनो. तर चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.